आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमीवर काही नेत्यांच्या स्वार्थामुळे एका जैन मुनींनी हा वाद प्रारंभ केला होता आणि त्या वादाला काही आमचे मराठी बांधव संघ मन मुठाव झाले होते। परंतु आमचं ह्या महाराष्ट्रामध्ये ह्याच लोकांनी नेता लोकांनी ज्या वक्ती इलेक्शन येते त्यावेळेला कबूतर, ज्या वेळेला मांसाहारी शाकाहारी सर्व येतात। पहिले मराठी आणि हिंदी आणलं, चाललं नाही, पण ह्या लोकांनी वापस हे कबूतराचा वाद आणला। दुसऱ्या वेळे श्री गौरवजी यांच्यात विवाद काही नाही आहे। प्रत्येक महाराष्ट्रात आम्ही गिरगावकर हे संस्था लाखो करोड लोक गणपती बाप्पाच्या विसर्जनाला येतात और हा आम्ही गिरगावकर मतलब प्रत्येक देशातला प्रत्येक गावातला व्यक्ती येते त्यांना सन्मान देतो। परंतु ह्या महाराष्ट्राच्या भूमीवर राहिले असेल तो तुम्हाला मराठी भाषेचा तुम्हाला सन्मान करावा लागेल। परंतु याच्यामुळे या नेत्यांच्यामुळे आता आम्ही बघा, तुम्ही महाराष्ट्रामध्ये आता ते मस्जिद बनत आहे, बरोबर ना? बांगलादेशी घुसत आहेत, अधर्मी घुसत आहेत, तो आपल्या भारतावर किती आक्रमण झालेले आहेत। पण आम्ही गिरगावकर आणि हा मराठी वाद हा छोटासा वाद आहे आणि ह्या नेत्यांना सोडलेला वाद आहे। मी आम्ही गिरगावला हे सांगत आहे, प्रत्येक जैन मारवाड्यांना इथे जिमखाना खोललेला आहे, कोणताही मारवाडी त्या जिमखान्यात जात नाही। आणि अजून ते जैन समाजाला आश्वासन दिलेलं आहे, पण ते अजून ते जैन समाजाला मिळालं नाही आहे। ठीक आहे, त्या महाराष्ट्र भूमीवर मराठी भाषेचा सन्मान झाला पाहिजे। जे काही आमच्याकडून जर काही झालं, आमचा जो वाद आहे हा नेता लोकांनी काढलेला आहे। दुसरं मला कोणी काही सांगितलं नाही की मी बीजेपीचा प्रचारक आहे, बीजेपीचा असा आहे। आता हा वाद कुठून मिळाला तुम्हाला माहित आहे? 5-7 वर्षपूर्व काही जैन लोकांनी सांगितलं होतं आमचा पर्युषण पर्व येत आहे, तर तुम्ही ते माछी दुकाने तुम्ही बंद करा। ठीक आहे, पण काही लोकांनी, अधर्मी लोकांच्या काही लोकांनी तो वाद छेडला। चला, माणसामध्ये घरामध्ये भांडणं होतात, त्याचा निर्णय करणारा समाज आहे, समाजचे वरिष्ठ लोक आहेत। मग त्या वेळेला एक नय पद्मसागर महाराजांचा जैन मुनी मार्केटमध्ये आला आणि हाच कोंबडीचा वाद त्यांनी छेडला आणि प्रत्येक मारवाड्याला म्हटलं जे तुमच्या मंदिरासमोर मांस खाल्ले, मच्छी खाल्ली, प्राण खाल्ले, 5 वर्षपूर्व हा वाद महाराष्ट्रात होता नाही। आणि जेवढे मी मुंबईमध्ये जेवढे मी महाराष्ट्रीयन लोक आहेत, जेवढे मी व्यापारी लोक आहेत, त्यांना काही घेणे देणार नाही आहे। ते सुबह जातात, रात्री येतात। दुसऱ्यामुळे आता हा कबूतरचा वाद कोंबडीच्या मुळे त्यांनी प्रत्येक घरामध्ये लागली। 25 वर्षाची शिवसेना त्या मुलगीच्या चक्करमध्ये लोकांना भ्रमित करून टाकलं। जैन मुनींचा उद्देश असते की धर्माचा प्रचार करणं, जैन मुनीचा उद्देश असते की जनकल्याण गोष्ट करणं, जैन मुनीचा उद्देश असते की प्राणी संभाव राखण्याचा। पण त्यावेळेला आता माझं झालं, त्यावेळी मी इथं आलो मुंबईमध्ये, 52 कबूतरखाने तत्काळ बंद करण्यात आले। 100-200 वर्ष पूर्ण आहे। अजून मी देवेंद्र फडणवीस ना साहेबांना सांगितलं, यांचे मंत्री मंगल प्रभात लोढा त्यांना सांगितलं, अजून त्यांना याचा तोडगा काढला नाही। याच्यामुळे बिमारी होते का नाही होत हे अजून सत्य झालेले नाहीये। एक डॉक्टर सुद्धा आलाय और एक डॉक्टर असेल तो प्रत्येक आम्ही गिरगावकर हे प्राणी मित्रच आहे। प्रत्येक मारवाडी मराठी सर्वकशी कुत्र मांजर सळप मारतात, हे प्राणी नाही ऐकतात। परंतु त्यावेळेला जो नय पद्मसागर प्रचार करायला जागतिक उतरला, त्यावेळेला कबूतरासाठी तो नाही आला। तो 2 लाख कबूतर मेले आहेत। आमचा धर्म सांगते, मी माझ्या धर्माचं पालन करतो,
परंतु त्याच्यामुळे ह्या लोकांनी हा वाद आज छेडलेला आहे. आज आम्ही गिरगावकर एकत्रित होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. मी प्रत्येक वेळा सांगितलं तर आमचा जन्म भलेही राजस्थानला झालेला आहे, पण आमची कर्मभूमी महाराष्ट्र आहे. जन्म देने से ज्यादा पालने वाला सबसे बड़ा होता है. छत्रपति शिवाजी महाराज और महाराणा प्रताप ये देश के महान योद्धा हुए थे. इसलिए हम सब मराठी लोग मिलकर हम इस यहाँ पे कहते हैं कि मराठी मारवाड़ी गवाह में प्रत्येक आम्ही गिरगांवकर और सारी मराठी संस्थाएं होगी, उनके साथ हम निर्णय लेते हैं और आज संकल्प लेते हैं कि प्रत्येक टावर के अंदर जय महाराष्ट्र जय जिनेंद्र हम लिखेंगे. दूसरी बात, महाराष्ट्र अभिजित भाषा का यहाँ पे दर्जा मिला है, तो प्रत्येक मारवाड़ियों को मराठी भाषा आती भी है और बोलते भी है. यदि आप प्रेम से बोलेंगे तो और बोलेंगे, या किसी का भी कटास या किसने कुछ मीडिया वालों ने डाला है, और मीडिया मैं चाहता हूं कि देखो जैन मुनियों के प्रचारक ने किसी पार्टी का नहीं हूं, आप जो है सत्य ही डाले. सिर्फ छत्रपति शिवाजी महाराज के विचारों को महाराष्ट्र में लाना है, और जो मांस मच्छी का वाद है वो मिटना चाहिए. मैं जैन समाज, ये जैन समाज में लाया नहीं है, एक धर्म गुरु ने ये लाया हुआ है, उसने हेड लाया. यदि आपको, मैं आम्ही गिरगांवकर को बोलता हूँ, आप किसी एक समाज के नहीं बोलिए. जो मराठी भाषा का अपमान करता है उसको जाकर वहां आप बराबर उनको जो प्रसाद देना है दे दीजिए. एक व्यक्ति के लिए पूरे समाज को बदनाम करने की जरूरत नहीं है. 2 महीने से 4 महीने से मैं कबूतरों की लढ रहा हूं. सबके सब नेता मेरे पास माझ्याकडे आले, मग तोडगा काढला नाही. यांच्यामुळे आम्ही सर्वत्र इथे आहेत. आम्ही गिरगांवकर, आमचे जे पार्टीची घोषणा आम्ही जनकल्याण पार्टी, त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष हार्दिकजी भुडिया आणि गौरव सरायशी मी बोललो, जे काही आपण बसून काम करू आणि छत्रपती शिवाजीची स्वराज्याची स्थापना करून आपण समोर जाऊ. आम्ही गिरगावकर स्वतःहून इकडे आलेले नाहीये. एक मोदी जैन साहेबांनी आणि हार्दिकजींनी सांगितलं की आपल्याला हा वाद मिटवायचा आहे आणि पुढे जायचं आपल्याला. त्याने एक इनिशिएटिव्ह घेतलं, चांगलं घेतलं, चांगली गोष्ट आहे. म्हणून ठीक आहे, कोणत्या माध्यमातून, तेव्हा एक साधारणतः महिनाभर पूर्वी आपण बोलत होतो सर, म्हटलं 15 एक साधारणतः 20 दिवस झाले. मला एक अचानक एक पोलीस ऑफिसर, जे कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर आहे, हे तुम्ही रेकॉर्डवर ठेवा, तुम्हाला खूप बरं पडेल भविष्यामध्ये, म्हणजे आता पण दाखवायला. एक कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर त्यांनी कॉल केला होता आणि त्यांनी कॉन्फरन्स वरती घेतलं होतं मला. निलेश चंद्र गुरुजींना बोलायचं आहे. तेव्हा मी पण शॉक झालो, म्हटलं माझ्याशी बोलायचं, म्हटलं तर हा वाद आहे. आमचं बोलणं झालं तर गुरुजी म्हणाले की आपण भेटूया माझ्या देरासरमध्ये किंवा आपण इकडे. तेव्हा मी त्यांना स्पष्ट नाही म्हणालो, कारण मी तुमच्या देरासरमध्ये येणार किंवा कुठल्या हॉलमध्ये येणार तर म्हटलं उद्या आमची बदनामी होणार. म्हटलं आम्ही एक कडवट, मी वैयक्तिक आमची संस्था आहे, संस्थेमध्ये राष्ट्रवादी, मनसे, आरपी आहे, सगळे मराठी माणसं आहेत, गुजराती आहे, जैन आहे, सगळे आम्ही मिक्स आहे. आमची टीम म्हणजे फक्त आम्ही 5 जण हँडल करतो असं नाही. साधारणतः आमची एक टीम ऑलमोस्ट 36-37 ऑल ओव्हर महाराष्ट्र सभासद आहे. तर काहीतरी रॉंग मेसेज द्यायला नको, ह्या अनुषंगाने म्हटलं आपण ठीक आहे, म्हटलं भेटूया, ओपनली आपण भेटूया, सगळ्या परीक्षा समोर भेटला पाहिजे. आता सरांनी एक विषय काढला त्याच्यामध्ये की कोंबडीसाठी हे आणि इलेक्शन चालू आहे किंवा हे नाही केलं. बघा कसं आहे, जसं ह्या गोष्टीवरती थांबलो होतो मी, वैयक्तिक माननीय बाळासाहेब ठाकरेंना फॉलो करणारा, वैयक्तिक बोलतोय मी, टीमच्या माध्यमातून जसं म्हणालो सगळे वेगळे याच्यामध्ये, वैयक्तिक माननीय बाळासाहेबांना फॉलो करणारा शिवसैनिक आहे. माननीय उद्धव साहेबांना, माननीय राज साहेबांना, म्हणजे ठाकरे बंधूंना फॉलो करणार आहे. जे मराठीसाठी झटणारा त्यांना फॉलो करणारा वैयक्तिक मी व्यक्ती आहे. म्हणून जे कोण मराठी व्यक्तीवरती बोलतील, मग ते सर्वप्रथम ठाकरे बंधू असो, देवेंद्रजी पण असो, भाजपले असले तरी ते मराठी, त्यांच्यावरती बोलणार. एक अरे आलं होतं, माफी असावी त्या बाबतीमध्ये, कारण अरे आम्ही शिकलोय माननीय बाळासाहेबांकडनं की कोणी अरे केलं तर कार्य करावं. म्हणून ते आम्ही कार्य केलं, आम्ही तो उच्चार मांडला महाराष्ट्रामध्ये की जिकडे काही गोष्टी होतील कबुतरांच्या रिलेटेड ते आम्ही करणार. का, जसं आता सर म्हणाले, गुरुजी म्हणाले की त्याच्यावरती कुठलेही डॉक्टरांचं हे नाही आहे, सर्टिफिकेट, की त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावरती खोलवर माहिती नाही. आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे, जसं संविधान मांडतो आम्ही, संविधानामध्ये आता कोर्ट दिलाय, कोर्टाने सांगितलंय की ह्याच्यामुळे प्रॉब्लेम होता, ते बंद झालं पाहिजे, मग ते फॉलो करायला पाहिजे. आम्ही अजून त्या संविधाना रिलेटेड आम्ही एक प्रश्न केला होता की राहुल नार्वेकरांनी शिवसेना कोणाची हे तर्क सांगितले होते ना, नियमामध्ये नियम ते कोर्टाने ते फॉलो करायला लावले ना. मग ही गोष्ट सगळ्या जैन बांधवांनी फॉलो का नाही केली. ठीक आहे, त्यांच्या आस्थेचा प्रश्न, प्रत्येकाचा आस्थेचा प्रश्न असतो.
आणि तो असायलाच पाहिजे, तर त्या धर्मगुरूंनी ते फॉलो केलंच पाहिजे. पण ठीक आहे, काय हरकत नाही, आपण भेटूया, आपण बोलूया म्हटलं, समस्त लोकांसमोर बोलूया. पण आमचे पण काहीतरी प्रश्न आहेत. आम्हाला काय वादविवाद, आम्हाला काय विनाकारण वादविवाद करून काय कोणाला मारून हात उचलून कोणाची केसेस घेऊन आम्ही पण स्वतः वैयक्तिक व्यवसाय करतो म्हटलं. जसं गुरुजी म्हणाले, सकाळी जाणारा मारवाडी संध्याकाळी येतो. मग सकाळी जाणारा मारवाडी गुरुजी, संध्याकाळी येणारा एकदम हातात शस्त्र कसा उचलायला लागला? त्यानं कोणी फिडिंग केलं. जसं आता गुरुजींनी सांगितलं की नयन पद्मसागर, आम्हाला पण आठवत आहे, बरोबर बोलले ते. नयन पद्मसागर ह्या व्यक्तीने मलबारीपासून हे सगळं चालू केलं होतं. जैन समाज असो, गुजराती समाज असो. अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे काय, म्हणजे गुजराती समाज हा मुळात जैन नाही आहे. गुजराती समाज हा हिंदू आहे. हा जैन धर्मामध्ये मोडला जात नाहीये, हिंदूंमध्ये मोडला जातो. तर काही जैन लोकांनी किंवा नयन पद्मसागर जसं ह्यांनी नाव घेतलं, मी ह्यांना ते लिंक म्हणून बोलतोय की ह्यांच्या ह्याच्यावरती नयन पद्मसागरनी गुजराती लोकांना का आवडला मराठी आणि ह्या वादामध्ये, आणि हा वाद मराठी लोकांनी चालू केला होता का नाही? हा नयन पद्मसागरने चालू केला होता. मग जैन बांधवांनी आणि सगळ्या मुलींनी मिळून तेव्हा नयन पद्मसागरनं थांबवलं का नाही की तुम्ही जे करता ते चुकीचं करता? महाराष्ट्र किंवा जेवढे राज्य झाले हे प्रांत रचनेवरती झाले. आम्हाला आमचा महाराष्ट्र मराठी भाषेवरती मिळाला. आम्ही इकडे एक पुस्तक आणलंय, कोणाला माहिती नसेल तर बघून घ्या झूम करून, मुंबई महाराष्ट्राचीच. आणि ह्याच्यामध्ये एक संदर्भ दिला 22व्या पानावरती, 21व्या की 22व्या पानावर दिलाय की पोर्तुगीजांनी ना 1671 मध्ये ना दलाली करायला बोलवलं होतं. गुजरातमध्ये काही व्यापाऱ्यांना दलाली करायला बोलवलं होतं. मूळचे मराठी नव्हते, ते महाराष्ट्र नव्हते. महाराष्ट्र असो का तो प्रांत, मुंबई ही मराठी लोकांचीच आहे आणि मराठी लोकांचीच राहणार. आपण सगळ्यांनी समोर राहतोय, आम्ही एवढे वर्ष समोर राहिलो. गुरुजी परत संदर्भ देतो, बरोबर बोलले की 5 वर्षापूर्वी असं काय झालं, सगळे सामोर राहत होतो ना. गुरुजी अशी मुली कधीच पुढे नाही. हार्दिकजी होते, हार्दिकजी गिरगावमध्ये राहणार होते का? हार्दिकजी तुम्हाला गिरगावमध्ये कधी असा वाद झाला होता का? मग नयन पद्मसागरला तुम्ही लोकांनी अडवलं का नाही, हा माझा एक प्रश्न आहे. नंतर तुम्ही लोकांनी आम्हाला जे काही प्रश्न करू शकता वैयक्तिक गिरगावकर म्हणून. आणि असं कोणता नेता आहे, असा कोणता नेता आहे जो ह्या सगळ्या गोष्टींना फिडिंग करतो आहे? आणि कोण फिडिंग करतोय, हे कोण लावालावी करतोय? जर हे त्यांच्याकडनं कळलं तर फार बरं होईल. आणि जेव्हा एक खूप सुंदर लाईन लिहिली आहे मराठी जैन आणि इंग्लिश केलं, त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे की एक राज्य एकता, राज्य मराठीच. सगळ्यांना सामावून आम्ही घेतलंय, सगळ्यांना सामावून घेऊ आम्ही, पण मराठीच. इकडे मराठीच चालणार म्हटलं, त्याबद्दल कुठलंही सेटलमेंट म्हणा की कुठली काही गोष्ट होणार नाही. आणि जे मराठी लोकांसाठी लढत आहेत, माननीय राजसाहेब आहेत, माननीय उद्धव साहेब आहेत, आणि अजून कोण माननीय साहेब, भविष्यामध्ये असो, आज गुरुजी म्हणाल की आम्हाला तो वाद करायचा नाही, भविष्यामध्ये तुम्ही नसाल गुरुजी, पण अजून कोण असेल त्यांनी अर्ज केलं तर डेफिनेटली कोण कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता करायला काय माहिती नाही, पण ठाकरेंबंधूवरती आवाज उचलला तर डेफिनेटली म्हटलं आम्ही तो आवाज वारीला कार्य करणार. आणि जो माझा प्रश्न होता की तेव्हा नयन गुरुजींना थांबवलं का नाही, आणि असा कोणता नेता आहे जो सगळं हे वातावरण खराब करतोय महाराष्ट्राचं, ते जर गुरुजींकडनं कळलं तर फार बरं होईल. समस्त जनतेला, समस्त महाराष्ट्राला. मला असं वाटतं की आजची कदाचित ब्रेक हा संपूर्ण महाराष्ट्र आहे. आम्ही जे फेसबुकला आमचे जेवढे साधारणतः 7,20,000 मला वाटतं 7,20,000 आमचे फॉलोअर्स आहेत नुसत्या याच्यामध्ये, ते सगळे बघतात आहेत. ते कळलं तर फार बरं पडेल. वाद आपल्याला नाही वाढवायचा आहे. चिघळवलं कोणी कशासाठी का? हे जे चाळींवरती मराठी लोकांनी दिली ना गुरुजी, जैन बिल्डरांना दिली ना, आम्ही तेव्हा वादविवाद नाही केला की ह्या डेव्हलप करा तुम्ही. शाह करतात आहेत, मेहता करतात आहेत, जैन करतात आहेत, कधीच अशा गोष्टी केल्या नाही. मग ते बांधून झाल्यावरती अशी कोणती गोष्ट झाली की नाही ह्याच्यामध्ये मराठी लोकांना देणार नाही, मांसाहार करणार नाही? तुम्ही जसं म्हणतात आश्चर्यचकित व्हाल, खूप आश्चर्यचकित व्हाल. असे किती लोक दाखवेल मी तुम्हाला की लोणावळ्याच्या ढाब्यामध्ये रात्री चिकन घेऊन बसतात आणि इकडे वेजच्या गोष्टी करतात. 12-1 वाजेपर्यंत तांगडी खात बसलेले असतात, दारू पीत बसले असतात टीचरचे, आणि इकडे वेज करतात. मग त्यांच्यावरती पण कारण आपण जो पुढाकार घेतला तो हॅट्स ऑफ, खूप चांगला घेतला. आपण खूप इनिशिएटिव्ह, आपण आहेत, ह्या ताई आहेत किंवा अजून आपले कोण सदस्य आहेत. पण हे करताना हे कोण शिजवतंय, जर हे तुम्ही सांगितलं तर फार बरं पडेल. पूर्ण महाराष्ट्र हा कोणता नेता शिजवतोय सगळ्या गोष्टी? हमको बोल दीजिए, फिर आप सबका प्रश्न का उत्तर देंगे. गौरव भाई,
हा जो विवाद चालू आहे 5 ते 7 वर्षापासून, बरोबर ना? प्रत्येक वेळामध्ये ज्यावरती प्रत्येक नेत्यांनी मला सपोर्ट केला, माझ्या विरोधात फक्त माननीय मंगल प्रभात लोढा होते. दुसरी गोष्ट, हे जे काही जैन मुनी आहेत, और जैन मुनी एक संयमी असतात, जैन मुनी आपल्या मर्यादात असतात, आणि जैन मुनी कोणत्याही भानगडीत पडत नाहीत. परंतु माझा जन्म विदर्भामध्ये झालेला आहे. मी मूळ स्वरूप मराठी कुल पाटील कुलमध्ये जन्मलेला आहे. वयाच्या 5 वर्षाच्या वयामध्ये मी जैन धर्माच्या संस्कारमध्ये आलो. पण मला गर्व आहे की अहिंसाचा संदेश देणारा माझा धर्म भगवान महावीर, आता मी कोणत्या जातीचा नाही आहे, मी फक्त भगवान महावीरचा आहे. आणि भगवान महावीरचा संदेश आहे जीव और जीने दो. या कबूतरामुळे हे जे कबूतराचा जो वाद आलेला आहे, यांनीच काढलेला आहे. पहिले कोंबडी काढली होती, तर त्यावेळेला हे लोक वापस इलेक्शनच्या टायमावर हे कबूतर खाणे खोलणार होते. अरे सांगत ना, मंगल प्रभात लोढा, तुम्हाला किती वेळा सांगू मी, नॉन मिस करा, रीड कट करा. प्रत्येक भाषणामध्ये त्यांनी माझा विरोध केला का नाही केला? पुरे मीडियावाला सर्वांना ओळखते, मी नाव ओळखत नाही. या मीडियामध्ये चांगले सहकारी कार्यकर्ता म्हणाले, महाराज तुम्ही असे बोला. मी समाजासाठी उतरलो नाही आहे, मी प्राण्याच्या कल्याणासाठी उतरलेला आहे. आता जो लालबागचा जो समाज आहे, हा काही साधू धर्मांनी वाटोळे टाकलेले आहे का बीजेपीला वोट मिळाले पाहिजे. दुसरी गोष्ट, मंगल प्रभात लोढा आले नाही माझ्याकडे, ज्यात मी अनशन करायला होतं त्यात ते आले. और ते जर जीवाचे, ते एक पालकमंत्री आहेत, त्या पालकमंत्रीने काय करायला पाहिजे होतं, कोणाला लेटर लिहायचं होतं, माननीय देवेंद्र फडणवीसला, नगरपालिका तुमची, तो नगरपालिका कशा लिहिता. और त्यावेळेला सांगायचं होतं जैन समाजाला का भाई हे इलेक्शन होऊ द्या, त्याच्यानंतर याचा तोडगा काढू. प्रत्येक वेळेला माझ्या विरोधात आले. आणि ह्या लोकांनी, हा नय पद्मसागरनी काही मुली लोकांना सांगितलं, निलेश मुनीला तुम्ही सपोर्ट करू नका, कारण की मी मूळ मराठी भाषावाला आहे आणि मला माहित आहे की महाराष्ट्रीयन काय आहे म्हणून, बरोबर. दुसरी गोष्ट, प्रत्येक जैन लोकांनी यांनी एक शाखा केली, तरी पण मी बरोबर मैदानामध्ये उतरलो. 2 महिन्यापासून जीवाची पर्वा नाही करता अजून त्याचा तोडगा निघाला नाही. मान्य राहुलजी नावेकर बी आले, मंगल प्रभात लोढा बी आले, कोणताही त्याच्यामध्ये मान्य राज साहेब तो सुद्धा काही बोलले नाही, मान्य उद्धव साहेब बी काही बोलले नाही, एकनाथ शिंदे बी बोलले नाही की देवेंद्र फडणवीस सांगितलं आहे की तुम्ही मंगल प्रभात, तुम्ही हा वाद मिसवा. त्यांना हा वाद मिटायचा नाही, हा संप्रदायवाद यांचा करायचा आहे. आम्ही गिरगावकरांना मी आता सांगतो, छत्रपती शिवाजीच्या महाराष्ट्राच्या पावनभूमीवर सांगतो, चाहे तो मुनी असो, चाहे तो बिल्डर असो, चाहे वो साधारण व्यक्ती असो, तो जर अशी गंदी राजनीती करत असेल तर तुम्ही मैदानात उतरून त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा. पुऱ्या समाजाला तुम्ही बदनाम करू. आणि जे लोक भाषावाद करतात, समाजाला तोडतात, त्यांना आम्ही सबक शिकू. बस हेच माझं म्हणणं आहे. आज या पत्रकार परिषदमध्येच जे काही झालेलं आहे, दुबारा इलेक्शनच्या टायमावर असं हो नाही. मी महाराष्ट्र राजस्थान लोकांना सांगतो, कोण काय खाते, कोण काय खाते तुम्हाला माहिती, फक्त आम्हाला महाराष्ट्र घडवायचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करायचा. दुसऱ्यांना मला फोन नाही लावला, मी यांना फोन लावला, कारण की आपल्याला हा वाद मिटायचा. आणि जे लोक या वाद करत असेल त्यांना तुम्ही पण प्रसाद द्या आणि मी पण तुमच्या संग आहे. ह्या मला वाटत नाही की ह्या पत्रकार परिषदवाला हा वाद कायमचा मिटला पाहिजे और मिटला पाहिजे. आता अंड्याची वापस मुर्गी और अंडे के चक्कर में जैनों को और मराठी को खिलाफ हो जाएगी. सब ये आज की तारीख बंद करना है. मैं माननीय उद्धव साहब से भी मिलूंगा, राज साहब से भी मिलूंगा, और मैंने एकनाथ शिंदे साहब से भी मैं मिला हूँ, उनसे भी मेरी बात हो चुकी है. मराठी भाषा के ऊपर उनका सम्मान और उनका आदर करना ये प्रत्येक मारवाड़ी का कर्तव्य है. कौन क्या खाता है, कौन क्या पीता है, वो आप ध्यान न रखें. सिर्फ महाराष्ट्र के धरती के ऊपर, उस भूमि के ऊपर एक शब्द उच्चारो ना, माइक फोड़ दो. नमस्कार, जय महाराष्ट्र. जो गौरवनी प्रश्न मुनीजींना विचारला त्याचं उत्तर अजून मिळालं नाहीये की तुम्हाला कोणी सांगितलं सगळं जायला. बरं, त्यांनी सांगितलं, त्यांचं नाव सांगितली. आता जसं काय त्यांनी जो
ठामपणे जे आता बोलतायत ते त्यावेळेला ते का नाही बोलले? ज्या वेळेला हे सगळं झालं त्यांना कळलं की कोण डिसिजन घेत आहे किंवा कोणी सांगितलं हे करण्यासाठी, तर त्या जे आता त्यांनी हा जो फर्म राहिले की हे करू नका किंवा ते करू नका, ते त्यावेळेला का नाही बोलले? दुसरी गोष्ट, मंगल प्रभात लोढाजी ज्यांचं आता उपचार झाला, तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी जे कबुतरांच्या वरती जे एवढं प्रेम दाखवत आहेत, त्यांचं स्वतःचं टावर आहे ठाण्याला लोढामध्ये. त्यांनी तिथे स्वतः तिथे सगळं त्यांचे नियम लिहून ठेवलेले आहेत. इथे कबुतरांना खाणं घालायचं नाही, माझ्याकडे लेटरही आहे त्यांचं, नंतर वाटल्यास तुम्हाला दाखवते. असं सगळे त्यांनी सगळं टाकलेलं आहे. इथे हे करा, इथे जाळी लावा, इथे आणू देऊ नका, इथे घालू नका. म्हणजे स्वतःच्याकडे स्वतःच्या लोकांचं संरक्षण करायचं आणि जी जनता आहे त्यांच्या संरक्षणाचा विचार नाही करायचा. दुसरी गोष्ट, हे तुम्ही खाऊ नका, हे तुम्ही करू नका, हे डिसिजन घेणारे हे लोक कोण आहे? इथे आम्ही राहतो, ही भूमी आमची आहे. महाराष्ट्र ही भूमी मराठी लोकांची आहे. जरा 2 मिनिटं मी म्हणजे पूर्ण करते. आमची आहे. आणि इथे काही म्हणजे ते मुसलमान म्हणा किंवा इथे आम्ही जसं ते म्हणाले की अगदी पूर्वीपासून आम्ही सगळेजण एकत्र राहतोय. कधी गुजराती मराठी जैन हा कधीच वाद झाला नव्हता. सगळे गुजरात्यांना मराठी येत होतं, मराठ्यांना गुजराती येत होतं, सगळे एकत्र. आता हे थोडे वर्ष जे झाली आहे, जे राजकारणचा जो ह्याच्यावरती जो लावलेला आहे, राजकारणी लोकांनी केलेली गोष्ट आहे. आणि मुनीजी त्यावेळेला, आता मुनीजी म्हणतात की ते लोक, पण आम्ही प्रत्येक न्यूज मध्ये मुनीजींनाच बघत होतो. मुनीजी बोलत होते की असं आहे तसं आहे, ह्यांनी हे केलं, त्यांनी ते केलंय. आम्ही बरेच न्यूज मध्ये बघितलं मुनीजी बोलत होते. आणि आता मुनीजी म्हणतात हे त्यांनी केलंय. मग त्यावेळेला जेव्हा मुनीजींना कळलं होतं की हे ते लोक करतात आणि हे जे सगळ्या गोष्टी आहेत या बरोबर नाही आहेत, मग त्यावेळेला मुनीजींनी का नाही आवाज उठवला? बघा, मी ह्या मुंबईमध्ये ताई एकदम नवीन आहे. माझं काम गोरक्षणाचं आहे. विदर्भ प्रांत हैदराबाद मध्ये काम आहे. माझ्या संपर्कमध्ये मान्य मालेगाव मध्ये एक ट्रक पकडला होता. त्यावेळेला मान्य राहुलजी नार्वेकरच्या सपोर्टमध्ये ते आमची गोरक्षणाचं काम झालं होतं. त्यात ते आमचा संपर्क झाला होता. त्याच्यामुळे इथं माझा चातुर्मास झाला. दुसरी गोष्ट, ह्या मंगल प्रभात लोढाला ते जैन आहेत पण मी त्यांना ओळखत नाही. मुंबईमध्ये आलं जे मंगल प्रभात लोढा कोण आहे हे मला माहित पडलं. काही वर्षपूर्व मला असं घडलं होतं, अशी प्रतिका झाली. और तुम्ही सांगतो तुम्हाला वाद हा मिटवायचा आहे. दुसरी गोष्ट, मी इथं आलेलो आहे महाराष्ट्राच्या घडवल्याला. तुम्हाला जर वाद करायचा असेल तर तुम्ही मंगल प्रभात लोढाशी करा, सकल जैन समाजाशी नका करू. जो व्यक्ती याच्यामध्ये वाद करते त्याला पुऱ्या राजस्थान समाजला तुम्ही दोष ठेवू नका. तुम्ही गिरगावकर पुरा महाराष्ट्र एकवा, जिथून मंदिर उघड तुम्ही करा ना, मी सपोर्ट करतो तुम्हाला. मला माहिती आहे ते पुरे देव आम्ही तुलसीवाडीमध्ये बसलेले आहे. मला ना तुलसीवाडीमध्ये माहित आहे, ते तुलसीवाडी मंदिराचा विवाद चालू होता. त्याच्यामध्ये बघा पहिल्या कोणाचा आहे तिथं कमसे कम किती देव आहे? अरे बापरे, एवढा मोठा शिवलिंग मी जिंदगीत नाही बघितला. मारवाडीचा का मराठीचा? अच्छा, मला ते सगळे मंदिरं तोडली किंवा हे तोडली, पण तिकडे डेव्हलप करणारे हे सगळे जैन लोक आहेत. पण जैन बिल्डर तुम्ही ते बिल्डरला पकडा ना, समाजाला कशाला पकडता? परत अजून एक मला एक विचारत होतं की त्यावेळेला असं काय नाही झालं की आम्हाला आमचा जिमखाना पाहिजे. 19 लाख मतदार आहेत, 12.5 करोडात आम्ही गौरव हम आपके साथ है इसमें. एक मिनिट, त्या जिमखान्यावर वाद झाला, कंपनीची जागा गेली, मच्छीमारांना उठवलं जातं. ह्याच्यामध्ये काय बोलत नाहीये समाजाला. एक मिनिट सर, एक मिनिट. तो जीवदया माफी असावी, मी कट्टर मराठी म्हणून मला माहिती नाही ते शब्द जमत नाही मला ते. पण जीव प्राणी मात्र जे तुम्ही ते सगळं म्हणालात, मच्छी शिल्पाने तो पॉइंट आम्हाला सांगितला होता कशा आणि विलीन केले. मच्छी जी टाकली जाते किंवा काय आहे, मुंबई ही मूळ कोळी लोकांची आहे. मग इकडे मच्छीच होणार ना म्हटलं. आणि ती मच्छी माशी खाते, मांजर खाते, कुत्रा खातो, मग ते पण प्राणी तर आहेत. मग त्यांच्या ह्याच्यावरती आपण काय, आणि ते पण ते तर झालंच. ह्या मुंबईमध्ये मी परत सांगतो की ह्या व्यक्तींना हॅट्स ऑफ, हे जे सगळं ते एकदम ते त्यांच्या बाबतीमध्ये बोलतात खरंच ओके. पण तरी पण माझा एक प्रश्न आहे की मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांच्या शिवाय इतर कोणी असो, म्हणजे मी जैन यांच्या बाबतीत म्हणत नाही, कोणी असो ते मुंबईतले डिसिजन घेणारे की मुंबईमध्ये कुठे मंदिरं करावी, काय नाही करावं, अमुक करावं, मराठीचं हे करावं, कोणी खावं, मराठी शाळा, हे डिसिजन घेणारे बाहेरचे कोण?
मंदिर जर पुरा राजस्थान समाजला जर तुम्ही वाक्षेप लावायचा असेल तर हा विवाद कधी जिंदगीभर उठणार नाही. आणि हे लोक, हे बिल्डर लोक आणि हे पॉवरफुल पॉलिटिशियन, तुम्ही म्हणता तुमच्या हिंदूमध्ये एकता नाहीये, तुम्ही एक व्हा. आमच्या जैन समाजामध्ये एकता नाहीये म्हणून हे कामं होतात. माझ्या दुसरी गोष्ट अशी हेच सांगत आहे की पुरा राजस्थानला तुम्ही बदनाम करू नका. हे लोक तुमचे सहकार्य आहे. मला माहिती, मी राहतो घुमतो म्हणून, मी हिंदू संघ पण राहतो आणि जैन मध्ये राहतो. हे काम केलं बिल्डरांनी. आता याच्यामध्ये म्हणून म्हटलं की देखो आम्ही आता मी कुलाबामध्ये राहतो, कुलाबामध्ये 4 महिने राहिलो. म्हटलं तुम्ही लालबाग मध्ये कसे गेले? आम्हाला एका तेलुगूनं घर दिलं म्हणे. त्यावेळेला तेलुगू, मराठी, कन्नड एकाच बिल्डिंग मध्ये राहत होते. धीरे धीरे त्यांना व्यापार केला, ते लालबाग मध्ये गेले. बघा आता तुम्ही जर असं म्हणत असाल तर बोरा समाजाचा टावर अलग आहे, फारसी समाजाचा अलग आहे, मराठी लोकांचा अलग आहे, ब्राह्मण लोकांचा प्रत्येक आहे, हर जागा आहे. पण दुसरी गोष्ट, हे बिल्डरांना वाद काढलेला आहे. तुम आम्हाला फ्लॅट ले लो, हम मांस मच्छी वाला नहीं देंगे. बराबर ना? हा छत्रपती हाही कोली लोकांचीच आहे आणि कोली लोकांचीच राहणार आहे. तुम्ही आणि गिरकुलांना सांगत आहे तुम्ही बिल्डरांना पकडा, पुरा जैन समाजाला तुम्ही पकडू नका. अरे तुम्ही जैन समाजाला पकडून हा विवाद मिटणार नाही. मी 2 दिवस इथं राहणार आहे, वापस आपल्या देशला जाणार आहे. बस हा माझा वाद आहे. मग आज का एकत्र यायचं झालं? असं काय झालं की आज एकत्र यावं वाटतं? कारण की 20 तारखेनंतर मी इथून जाणार आहे. माझा कबूतरचा स्टार्ट राहणार आहे. मी बसणार नाही खाली. माझं प्राण गेलं तरी मी ते खोलणार आहे. कारण आम्ही गिरगाव मराठी लोकांना नाही बोलणार. ज्या लोकांनी बंद केलं, ज्या सरकारने बंद केलं, त्यांच्या राज्याला त्यांचा गळा पकडणार आहे मी. आणि जैन लोकांना सांगणार आहे, बघा याच्या राज्यामध्ये एका मुलगीमुळे तुम्ही पुऱ्या लोकांना तुम्ही म्हटलं का वोट देऊ नका. आता ना कबूतर मिळेल. ह्या वक्ता जर मी नाही आलो मग कधी येणार? वापस हे लोक राजनीती रोटी शेकतील. जैन समाजाला हे भ्रमित करतात, त्यांना इमोशनल. आता जैन समाज इमोशनल, त्यांची डोळे खोललेले आहे. मी नाहीये प्राण क्रांती मराठीचा मांस मच्छीवाला हा वाद मिटलेला आहे. आम्ही गिरगावकर, मान्य गिरगावकर जर याच्यामध्ये सपोर्ट करत असेल त्याच्यामध्ये तोडगा काढायचा. पण त्यांना कशी करा, प्रत्येक प्राण्याने आपण गायीची सेवा करतो, कुत्र्याची करतो, मांजरीची करतो, बरोबर ना? पण त्यांचा पण ते घ्या. तुम्ही जर त्याच्यामध्ये काढत असाल तर जिंदगीभर तुम्ही तुमच्या संघ सांगाल मराठी माणसांनी मराठी बोला. तो माहित ना, मराठीचा वाद म्हणा. मराठीच्या नावाने जे राजनीती होत आहे, मराठीच्या नावाने लोकांना जे मारता, मराठीच्या नावाने लोक द्वेष देतात, तो वाद मिटून जाणार. आम्ही स्वतः मराठीचा मान करू आणि लोकांना सांगन आम्ही वाजपेयी मराठी ठेवू. हाकलू द्या त्यांना. आम्ही माहितीये का, तुम्ही जे म्हणालात ना, आम्ही आमच्याकडनं तुमचे प्रश्न चालू ठेवायचे, आम्ही बनवायचे, हा तुमचा प्रश्न आहे. आम्हाला इन्व्हाइट केलं मीडिया समोर बोलायचं, जो आमच्याकडनं आम्ही मुद्दा ठेवला होता की आम्ही मीडिया समोर बोलू. पण तो ती गोष्ट समोर येते, त्या सगळ्या गोष्टी ठीक आहे. पण आम्ही जाण्याच्या अगोदर काढतो, पण मधलेच आम्ही नक्की आम्ही ठरवून चालवतो. आम्ही 5 जण जे कमिटी की तुमच्या माध्यमातून, सगळ्या मीडियाच्या माध्यमातून हात जोडून, लोटांगण घालून त्या चिरीमिरी घेणाऱ्या अधिकाऱ्यांना, खास करून जे ह्या लोकांना, ज्या जैन लोकांना, बिल्डर लोकांना परमिशन तोडायची देतात कशी आणि पुनर्बांधणीसाठी परत मंदिर न तिकडे उभे करण्याची परमिशन देतात कशी आणि तक्रार घेतल्यावरती त्यांच्यावरती ऍक्शन का नाही घेत, हे जे अधिकारी पैसे घेणार त्यांनी सर्वप्रथम ते थांबवं. कारण त्या लोकांमुळे महाराष्ट्र खराब होतो आहे. त्या लोकांमुळे जे परप्रांतीय जे आलेत ना इकडे, ते चढून बसले, जे व्यावसायिक आहे, जे मारवाडीचे असेल की अजून कुठले तरी असेल, ते ह्याने आम्हाला मनोमिलनसाठी बोलवलं, ठीक आहे आम्ही आमच्या. पण जर कुठल्या गोष्टी मराठीच्या विरोधात असेल, कुठल्या गोष्टी ठाकरेंच्या विरोधात असेल, कुठल्या गोष्टी बाळासाहेबांच्या विरोधात, जे कुठल्याही गोष्टी मराठी कुठल्याही नेत्याच्या विरोधात असेल किंवा मराठी बाबतीच्या विरोधात असेल, त्याच्यावरती डेफिनेटली आमचं कार्य हा 100% येणारच आहे. बघा, महाराष्ट्राच्या कोणताही मारवाडी मराठी भाषेचा अपमान करत नाही आणि आम्ही अपमान करत बी नाही. पण जर आमच्या लोकांना जर कोणी मारत असेल तर त्याचा तोडगा काढू ना आपण. राजनीती लोक नोटा शेकतात. ते आता याच्या चक्करमध्ये एका थापडमध्ये लोक आपलं कामाला जातीवातीला आमच्या मारायला मारा आपण हे करून जाऊ. फक्त आपल्याला हा वाद मिटवायचा आहे. दुसरी गोष्ट, ना यांना कोणी सुपारी दिली आहे, ना मला कोणी सुपारी दिली आहे, ना मला कोणी विकत घेऊ शकत नाही आणि यांना कोणी विकत घेऊ शकत नाही. आम्ही आलो फक्त बाळासाहेबच्या नावावर आलो आहे आणि त्यांच्या नावावर आम्हाला काम करणार. जैन नक्की हिंदू आहेत का जैन आहेत? जैन माझ्या अंदाजाप्रमाणे हिंदू मध्ये कदाचित येत नाही असं मला नाही. बघा, आम्ही दुसरी गोष्ट, आम्ही जे हिंदू समाज आहे हा क्षत्रिय आहे,
आणि छत्रपती छत्री आहेत. जसे जसे सर, क्षत्रिय म्हणजे मारून खाणारे. क्षत्रियांचा इतिहास पहिला लक्षात ठेवा. भगवान महावीर ने बताया, भगवान एक अवतार हुए ना, स्वामीनारायण में हुए, संत तुकाराम हुए. च्या वतीने 200% तुमच्या सगळ्यांच्या ह्याच्याने ते क्लिप आहे, क्लिप लागणार नाही. आम्ही आमच्याकडनं हा वाद मिटवत आहोत. कंडिशन फक्त एवढी आहे की जिकडे सरकारने, आणि आमचं लेटर पण केलंय, सेकंड डेला पण केलेलं आहे, जसं मगाशी म्हणालो, आपल्या हिंदू धर्मामध्ये कावळ्याला खूप महत्व आहे. तिकडे परमिशन कावळ्याला जशी मिळेल तशी कबुतराला जशी मिळेल, तिकडे आम्हाला कावळ्याला सुखी मच्छी टाकण्यासाठी मिळावी. त्याच गोष्टीवरती 200% आम्हाला आम्ही यांच्यासोबत राहणार. आणि कावळे खाणा म्हणून आम्ही विचार करू, आणि त्याने परमिशन पण आम्ही टाकलेली आहे. त्यासाठी परमिशन आम्ही टाकलेली आहे माननीय गव्हर्नर साहेबांकडे. ते मिळालं तर आम्ही डेफिनेटली आम्ही यांच्यासोबत आहोत. हमने आज हामी गिरगांवकर के जो पांचों भाई बहन आज हमारा इन्विटेशन का मान रख के आए. मैं भाई विवेक आपसे एक ही बात कहता हूं कि देश का हर जैन पहले हिंदू है. हमारे जितने भी 24 तीर्थंकर परमात्मा वे सब हिंदू थे. आपकी एक जो मांग है कि जो जैन जिम खाना वो नहीं होना चाहिए, हम सब आपके साथ में हैं. जैन कुछ ऐसे मुनि अपने खुद के स्वार्थ के खातिर जो अपनी रोटियां सेकते और हमारे भाई भाई के बीच में जो झगड़ा कराते, मैं चाहता हूं आज से भाई विवेक हमारा ये झगड़ा खत्म हो. ठीक है, आपके कुछ मुद्दे हमारे, हर घर के अंदर भाई भाई के बीच में थोड़ा सा कुछ मतभेद होता है. आज आप लोग जो हमारा एक मान रख के आए, हम लोग शायद आपका उपकार जिंदगी भर नहीं भूलेंगे. मी आम्ही गिरगांवकर, महाराष्ट्र का हर नागरिक आम्ही गिरगांवकर है. हमको नीलेश मुनि जी एक ही बात सिखाते कि हम सब मिलके रहे, साथ में रहे. आज मैंने पहले भी कहा था, हम गुजराती मारवाड़ी जो भी भाई महाराष्ट्र में आए, हमने महाराष्ट्र में तब विकास किया है जब हमें हमारे महाराष्ट्र भाइयों का हमें साथ मिला है. हम सब मिलकर रहेंगे और नो डाउट महाराष्ट्र हमारा बड़ा भाई है, हम छोटे भाई है.